अवॉर्ड घेताना की काय 2 शब्द बोला, तर मी काय बोलणार माहिती आहे, 2 शब्द. करायला पाहिजे कधी कधी एक्सरसाइज होते आपली. हॅलो गाईज, वेलकम और वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आय होप तुम्ही आपापल्या घरात मस्त मजेत असाल. आता वाजले आहेत रात्रीचे 12:15 आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी एवढ्या रात्री ब्लॉग का स्टार्ट करते. तर उद्या आहे माझा इव्हेंट म्हणजे खरं तर खूप मोठा इव्हेंट आहे माझ्यासाठी. मी ह्याच्या आधी पण बऱ्याच इव्हेंटला गेली आहे, पण हा इव्हेंट खूप स्पेशल आहे कारण इथे मला मिळणार आहे अवॉर्ड. आणि आधीचे पण मी जे इव्हेंट केले ते नॉर्मल इव्हेंट होते, असे म्हणजे बरेच इव्हेंट केलेले आहेत, पण हा इव्हेंटमध्ये मला ॲक्च्युली एक अवॉर्ड मिळणार आहे. बरेच सारे क्रिएटर्स असणार आहेत, ऑलमोस्ट 150 क्रिएटर्स आहेत. आणि हा इव्हेंट होणार आहे दादरला उद्या संडेला म्हणजे 14 जुलैला दादरला होणार आहे. अँड आय एम एक्सायटेड. खरं तर ह्या इव्हेंटला मला ताईला पण सोबत घेऊन जायचं होतं, पण ॲक्च्युली उद्या संडेला एक लग्न आहे फॅमिलीमध्ये, त्याच्यामुळे मम्मी पप्पा जात आहेत लग्नाला आणि घरी बाबूजवळ कोणतरी थांबायला लागणार म्हणून ताई थांबते. आणि तसं पण माझ्यासोबत फक्त एक पर्सन अलाव आहे. मग मी विचार केला की मी एकटी जाण्यापेक्षा माझ्यासोबत अक्षयला घेऊन जाईल. सो मला वाईट वाटतंय कारण मला ताईला पण सोबत घेऊन जायचं होतं. आत्तापर्यंत माझे जे काही इव्हेंट्स होते त्याच्यामध्ये ताई सोबत असायचीच, पण आता नाही आहे. उद्याचा आणि एवढा खास इव्हेंट आहे आणि ताई नाही आहे. सो पण आमच्याकडे काय ऑप्शन नाही कारण बाबूजवळ म्हणजेच माझ्या भावाजवळ घरी कोणतरी राहायला पाहिजे म्हणून तिला थांबावं लागतंय, ऑप्शन नाही आहे. पण आता 2-3 दिवस झाले इतका पाऊस पडतो. आय होप की उद्या पाऊस नको पडू दे, कारण मी उद्या इव्हेंटसाठी नेसणार आहे साडी. कारण मला असं वाटलं अवॉर्ड आहे, थोडं मराठी क्रिएटर्स असणार आहे, त्याच्यामुळे मी बोलले की साडी नेसते जरा चांगलं वाटेल. हा आठवड्यात मी 2-3 प्लॅन्समध्ये इतकी बिझी होती की मला संडेला इव्हेंट आहे ह्याचं अजिबात लक्षात नव्हतं. म्हणजे जेव्हा मला इन्व्हिटेशन रिसीव्ह झालं होतं तेव्हा मी डिसाईड केलं होतं की आउटफिट हा ठेव. तेव्हा तर मी कन्फ्युजच होती की म्हणजे काय घालू, आउटफिट नेमका काय घालू, वेस्टर्न घालू की ट्रेडिशनल घालू. पण माझ्या एका फ्रेंडसोबत डिस्कस झालं आहे तर आम्ही डिसाईड केलं आहे की साडी नेसायची. त्याच्यामुळे मी बोलली ठीक आहे साडी नेसेन, ट्रेडिशनल साडी डिसाईड केली आहे. पण त्याच्यानंतर बाकी सगळ्या ॲक्सेसरीजची माझी काहीच तयारी नव्हती. आणि आज अचानक सॅटर्डेला मला आठवण आली की मला हे एवढं सगळं घ्यायचं आहे, काय घ्यायचं आहे, माझी काहीच तयारी नाही आहे. तर मी आज तर सॅटर्डे सकाळपासून शूटमध्येच दिवस गेला. सेलिब्रेशन झालं माझं, प्लस 900K झाले इंस्टाग्रामवर त्याचं सेलिब्रेशन, प्लस यूट्यूबवरती 100K झाले त्याचं सेलिब्रेशन, केक कटिंग वगैरे आम्ही केलं आणि त्याच्यानंतर शूट केलं. त्याच्यामुळे दिवस असाच निघून गेला. मला दिवसभरात काहीच करता आलं नाही. सकाळपासून इतका पाऊस पडतोय, बाहेर पण जायला भेटलं नाही. पण पाऊस काय थांबायचं ऐकतच नव्हता. मग आम्ही संध्याकाळी मम्मीला मी घेऊन बाहेर गेली. मला काय वस्तू घ्यायच्या होत्या त्या घेतल्या, पण मला जसं पाहिजे होतं तसं तर मिळालं नाही. पण सध्यासाठी टाईम भागवायला मी घेतलंय काहीतरी, मी तुम्हाला दाखवेन नंतर. पण मला अजून बाकीच्या सगळ्या तयारी करायच्या, मी काहीच तयारी केली नाही. आणि मला जाग कधी आली रात्री 12च्या नंतर. मी कामातच होती तसं, पण काम केलं, खूप काय केलं आणि आता मी फ्री झाली आहे. तर आता मी पटकन आवरून घेते, सगळी उद्याची तयारी करून घेते कारण मला लवकर झोपायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे आणि जायचं आहे इव्हेंटला. मॉर्निंगला लवकर निघायचं, 11 वाजता प्लॅन आहे निघायचा कारण दादरला आहे. दुपारी 12 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे. सगळं मॅनेजमेंट त्यांच्याकडेच असणार आहे, ब्रेकफास्टपासून ते लंचपासून सगळी मॅनेजमेंट आहे. त्याच्यामुळे उद्या सकाळी लवकर निघायचं आहे, त्याच्यामुळे मी आता पटापट तयारी करून घेते. पण तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. ओके गाईज, मी आता करते वॅक्स कारण माझं हेअर ग्रोथ एवढी नाही झाली आहे, थोडीशीच आहे. लास्ट मंथमध्येच मी वॅक्स केलं होतं, पण तरी पण आता थोडी ग्रोथ झाली ते बरोबर नाही दिसत. आणि मला साडी वेअर करायची आहे तर मी बोलले की थोडं हे करून घेते. त्यासाठी मी यूज करते हे विनसचं आणि हे फर्स्ट टाईम मी यूज करते. यूट्यूबवर जस्ट बघितले कसं यूज करायचं. होतंय छान, मस्त होतंय, दुखत पण नाही, काहीच नाही होतंय. हे असे काहीतरी कामं ना लेट नाईटला करायचे म्हणजे हो. माझं वॅक्स एकदम मस्त झालंय. आता ह्याला मस्तपैकी ॲलोवेरा जेल लावते म्हणजे रात्रभर एकदम छान मॉइश्चराईज राहील. हा इतकं सॉफ्ट वाटतंय. बरं
एक मिनिट काम झालं. माझे टॅटू. आता माझं हे तर झालंय. आता नंतर माझी तयारी करायची अजून वरती बँगल्स वगैरे सगळं तयारी करून ठेवायचे. साडीची तयारी करून ठेवायची. साडीला इस्त्री पण करायची आहे. खूप काम आहे आणि मला असं वाटतं रात्री झोपायला मला 2 तरी वाजणार आहेत सगळं आवरेपर्यंत. काय हा गरम आहे गरम आहे. ताई बघ साडीला इस्त्री करायला पाहिजे का? हे 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 फोल्ड झालंय बघ ना. अरे यार सगळीकडेच फोल्ड झाली आहे. ती तशीच होते. मला माहिती आहे मी घालायची ना ती तशीच होते. फोल्डच होते. कमरेच्या बाजूला पण अशी पण पण. ही बाजू खालची आहे ना. ह्याला काय नाही मला असं वाटतंय. पण वरची आणि खालची दोन्ही पण फोल्ड आहे. तेच ते फोल्डच ठीक आहे जाऊ. बॉर्डर जाणारच आहे ना. इकडची फक्त व्यवस्थित राहायला पाहिजे. काहीच उद्याच्या इव्हेंटसाठी मी वेअर करते ही साडी. बरेच दिवस झाले मी साडी यूज नाही केली. म्हणजे वॉश करून मी ठेवून दिलेली कपाटात आणि भरपूर मला असं वाटतंय बरेच महिने झाले मी एका रीलमध्ये यूज केलेलं. त्यानंतर मी यूजच नव्हती केली. मी बोलली ही बेस्ट आहे आणि त्याच्यावरती ब्लाऊज पण रेडी केला आहे. ह्याच्यावरती ते लटकनच नव्हते. मग मी किती बाहेर जाऊन शोधले. मला चांगले पाहिजे होते पण सध्यासाठी हे भेटले. चालतात तर नाही होते. थोडा वेगळा पिंक वाटतोय ना. ठीक आहे पण हे थोडंसं होतंय मॅच. साडीची माझी तयारी झाली आणि मी अजून एक गोष्ट बाहेर जाऊन घेऊन आली. ते म्हणजे पर्स. जबरदस्ती करून मम्मीकडून घेऊन घेतली. मम्मी बोलते आहेत ना त्या घालायच्या घ्यायच्या. पण मी बोलली साडीवर ही मस्त वाटेल ना. छान आहे ना मम्मी. अशी बघते माझ्याकडे. ह्याला हे असे पण आहे. ह्याला याचे पण आहे. पण मी हे काढते असं विचार करते. काय नको मी असं नाही अडकवणार साडीवर. ते असं असं हातात घेईन. अडकवणार नाही. हे कधी काढ जेव्हा तिथे जाशील ना तेव्हा तेव्हा काढ. काढून आतमध्ये टाक. हा तेव्हा काढून आतमध्ये टाकू. पण हे आतमध्ये राहिलं ना. हे बघ काय होतं सांगते बघ. हे बघ हे आतमध्ये असं ठेवलं असं ना. नाही गं, काढूनच ठेव की तुला येताना वगैरे असं येताना जाताना काढ. साडी म्हणजे जेव्हा वगैरे वापरशील ना पकडताना ते तेव्हा बरं साईडने पडेल. असं काढ. लावलं की मग हे काढून आतच ठेवते. जर पाहिजे असेल तर लावेल. नको पाहिजे असेल तर काढेल. आता अगोदर राहू दे गं, गाडीत बसल्यावरती काढ. मजा नाही. ह्याच्यात एकच कप आहे. आतमध्ये एक चेन आहे. चेन आहे ना, हा ह्याच्यात मी पैसे ठेवेल. हात पण जात नाही त्याच्यात. छोटंच असतं ते. पण पैसे राहतील. मोबाईल मला एक पाण्याची बॉटल पण राहील छोटीशी. 200 ml. पर्सची तयारी झाली आणि साडीवर पण छान वाटत. अजून मी घेतले बांगड्या. ह्या मला पाहिजे होत्या तशा नाही भेटल्या आणि 2x4च्या भेटल्या. त्या थोड्याशा मला घट्ट होत आहेत. हा बरोबर आहे. छान वाटतंय. बांगड्या घेतल्या. ह्याच्यामध्ये मी पिंक कलर टाकेन म्हणजे माझ्या ब्लाऊजवर मॅच होईल. ह्याच्यामध्ये अजून टाकू काय गोल्डन आणि अशा पिंक करते. ब्लाऊज पिंक कलरचा आहे ना. पिंक कलरचंच ब्लाऊज. विचार करते एकाच हातात घालू ना आणि एका हातात वॉच घालते. मग एकाच्या हातात घालायच्या हिशोबाने थोडं कमीच ठेवते. एवढं बस झाल्या. किती येते हा बघ ताई. थोडंसं सिम्पलच छान वाटेल ना. मग ते हे टाकू का अशी. मग ती एक मध्ये टाक. हा ती काढ. हा ती टाक. छान वाटतं. ना हा आता बसता आता छान वाटतं ना. एकाच हातात घालायस. हा एकाच आणि एका हातात वॉच घालते. हा त्या तू किती छान आहे. माझे बँगल्स रेडी झाले. केक झालं. आता मी घेते ग्रीन टी घेऊन मस्त झोपणार. पण त्याच्या आधी मला हे अप्लाय करायचं आहे शीट मास्क.
जो मी झुडिओमधून आणलेला, पण त्याच्या पण आधी मला फेस वॉश करून घ्यायचं आहे आणि फेस स्क्रब करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर रात्री झोपायच्या आधी मी हे लावेन आणि मस्तपैकी झोपून जाईल. गाईज जस्ट मी आता शेव करून घेतली आहे. शेव म्हणजे थोडीशी हेअर ग्रोथ झाली होती फेसवर, ती आता करून घेतली आहे. फेस वॉश केला आहे आणि आता मला फेस स्क्रब करायचा आहे. त्याच्यासाठी मी यूज करणार आहे हे डर्मोलॉजिकाचं फेस स्क्रब. मी हल्लीच हे स्टार्ट केलं यूज करायला आणि खूप छान इफेक्टिव्ह आहे. स्क्रबनंतर मला परत शीट मास्क पण लावायचा आहे आणि अजून काय का बाकी आहे, नेल पेंट पण अप्लाय करायचे. पटापट आवरून घेते आणि नंतर भेटू. बाय बेबी. आता जस्ट मी स्क्रब करून वगैरे फ्रेश झाले आहे आणि मस्त ग्लो आलाय यार. आता छान वाटतं फेस माझा ना, चमकतोय छान छान. आता शीट मास्क लावायचं आहे, पण शीट मास्क मी थोडं झोपल्यावर लावेन म्हणजे थोडं रिलॅक्स वाटेल. आता शेवटचं बाकी नेल पेंट. आता मला नेल पेंट एवढ्या सगळ्यात कळत नाही कोणती लावू आणि ते सगळं ताईच डिसाईड करता येईल. सांग. अँड अप्लाय नेल पेंट ऑन माय लेग्स, नॉट लेग्स, लेग्स नेल and hand nails. सर्दी काही जात नाही बाबा, पिल्ले सर्दीने. आता वाजत आहेत रात्रीचे 2 वाजेपर्यंतच मी ठरवलेलं की होणार माझं सगळं. तरी झालंय, लेटच झालंय. हे सुकेल का पटकन? नको. आमचं चाललंय नेल पेंट लावायचं काम. पहिली लावलेली ती आता रिमूव्ह करणार आणि मग नंतर नवीन लावणार. हे नेल पेंट वगैरे लावायला ना मला खूप कंटाळा येतो, म्हणून मी नेहमी ताईलाच सांगते आणि ताई लावून देते मला. हाताची नेल पेंट लावून झाली. कशी दिसते? आणि आता पायाची नेल पेंट चालू आहे. आता मी हे लावते. ए फाटलं. कुठं फाटलं? कुठं फाटलंय? ते फाटलं नाही, याला कट येते. मला वाटलं फाटलं. थांब. हे केस साईडला कर, म्हणजे मंदच आहे. लागलं. ए होता का आलं? थांब ना, माकड. कॉफी सारखं लागतंय कडू. ए थांब. आता कसं हे काय गाईज, आय एम डन. आता हे मस्तपैकी शीट मास्क लावून मी झोपते, रिलॅक्स होते आणि आपण भेटूया सकाळी. गुड नाईट, बाय. गुड मॉर्निंग गाईज, दिस इज नेक्स्ट डे आणि सकाळचे वाजत आहेत 9. ठरल्याप्रमाणे मी सकाळी 8 वाजता उठली, घरातली थोडी कामं करून घेतली आहेत आणि आता मी घेत आहे ड्रायफ्रूट्स जे ओव्हरनाईट सोक केलेले आहेत आणि माझ्या डेली मॉर्निंग रुटीनमध्ये आहे विथ हॉट वॉटर. सो आता तयारी सगळी बाकी आहे करायची. मम्मी पप्पा पण तयार होत आहेत, त्यांना पण बाहेर लग्नाला जायचं आहे. माझी पण तयारी बाकी. आता पटकन फ्रेश होऊन घेते आणि मग पटापट तयारीला लागते, कारण मला 11 वाजता इथून निघायचं आहे. तर सर्व त्याच्या आधी तयारी झाली पाहिजे आणि साडी वेअर करायची म्हणजे बराच वेळ लागणार आहे तयारी करायला. बाहेर पावसाने इतका जास्त अंधार केला आहे ना, असं होणार आहे खूप जोरात पडणार आहे पाऊस. पण आय होप मी जेव्हा निघेन इव्हेंटसाठी तेव्हा पाऊस नसू दे. नाश्ता वगैरे सगळं होऊन आता आम्ही तयारीला लागलो आहोत. तिथं मम्मीची पण तयारी सुरू आहे. आता मी पण पटकन साडी घालते आणि मला गेट रेडी विथ मी पण शूट करायचे. सो तुम्हाला ते गेट रेडी विथ मी नंतर बघायला मिळेल. आता मी तयार झाली की भेटते. ओके, सो मी रेडी झाली आहे. माझं आउटफिट वगैरे सगळं रेडी आहे. पर्स पण मी घेतली आहे, न्यू पर्स घेतली आहे, ती पण मी घेतली आहे आणि माझं गेट रेडी विथ मी तुम्हाला बघायलाच मिळेल. आता मी तयार झाली आहे. मी वाट बघते अक्षयची. गोलू से हाय. वाट बघते मी अक्षयची. अक्षय आला की आम्ही निघू आणि जी माझी फ्रेंड आहे ती आम्हाला पिक करायला येणार आहे बोरवलीला. ती मीरा रोडवरून येणार आहे.
तर ती जेव्हा निघेल तेव्हा आम्ही इथून निघू. तिथे यांची चालली आहे मस्ती. येतो बोलू तू आमच्या सोबत फिरायला? येतो कशाला? पाऊस आहे, मोठा पाऊस येणार आहे ना. ए सॉरी बोल, सॉरी बोल. आता जस्ट आम्ही घरातून निघालो आहे. आम्हाला पोचायचं आहे बोरिवली हायवेला, कारण माझी फ्रेंड तिथून मला पिक करणार आहे. तिची कार आहे, ती कारमधून येते. सो आम्हाला ती तिथे पिक करणार आहे, मग तिथून आम्ही पुढे जाऊ. अक्षयने लेट केला यायला. पोरींसारखा तयार होतो आणि वेळ घेतो. ओके, सो मी आता भेटली आहे सुचीला. आम्ही फर्स्ट टाइम भेटलो. आतापर्यंत फक्त इंस्टाग्रामवरच बोलत होता आणि भेटूया भेटूया रील करूया, पण आज फायनली मुहूर्त आलाय, ते पण इव्हेंटच्या बहाण्याने. आणि ही प्रणिता, हिला पण फर्स्ट टाइम भेटलोय आम्ही. आणि आम्ही इव्हेंटला एकदम मचावणार आहोत. रील्स करणार, सगळं प्लॅन केलाय. तर बघू तिथे गेल्यावर काय काय होतं. सगळेजण भेटणार आहे. आणि असं कुठे गेलं ना सोबत सगळे असायला पाहिजेत, मगच मजा येते. मोस्टली आज बरेच क्रिएटर्स भेटतील आम्हाला तिथे लोकेशनला. बरेच इन्फ्लुएन्सर्स इंस्टाग्राम. आणि ह्या मॅडम तर चीफ गेस्ट आहेत, स्पेशल गेस्ट आहेत. मी ते लोकेशनवर पोहोचलो आहोत आणि थँकफुली पाऊस नाहीये, बारीक बारीक आहे, पण आता ठीक आहे. आता पाऊस नाही. आता लोकेशनला पोहोचलं त्यामुळे पड, आता मोठा पड. आम्ही काय 6 वाजेपर्यंत बाहेर पडत. ये है वेबसाइट जिसमें खुद राज सर की फोटो लगी है, क्योंकि ते बोलले ना अवॉर्ड घेताना की काय 2 शब्द बोला, तर मी काय बोलणार माहितीये, 2 शब्द. नाही, त्यांना फील व्हायला पाहिजे ना त्यांनी कुणाला बोलवलेलं. कॉमेडी कंटेंट. सॉरी ते कंटेंटची सवय आहे ना कॉमेडी करायची. ते सगळे आम्हाला बघून पागल झाले. म्हणजे ते सगळ्यांना वाटतं की आम्ही जसे रील्स मध्ये तसेच आम्ही थोडं क्रिंज करतो इथे. बघा बाकी आमचे बसलेत, सगळे बघतायत आमच्याकडे. थोडं आपण चांगले पण दिसतो. आम्ही दोघे पूर्ण इव्हेंटमध्ये असं वाटतं आम्ही दोघे आलो ना तसं चीफ गेस्ट काहीतरी आलं. खूप जण आले पण पिके आहेत. स्टेडी बसलेले लोक जरा हल्ले असे पण. आमचा इव्हेंट झालाय. खूप छान इव्हेंट झाला आणि असा आम्ही जातोय आता थकलेल्या अवतारात. रील करून करून घाम येऊन येऊन घाम गाळून गाळून आम्ही खूप थकलो. करायला पाहिजे कधी कधी, एक्सरसाइज होते. कंटेंट बनवायला चालू केलेत ना तेव्हापासून माझा डान्स एकदमच माझी बॉडीच हलत नाहीये. आणि आता आम्ही डान्स रील केली, त्याच्यामध्ये 66 टेक्स घेतलेत सुचीने. सुचीमुळे आम्हाला जास्त टेक्स घ्यावं लागलं, पण डान्स काय झाला नाही. पाऊस आला, साड्या ओल्या झाल्या, सगळं झालं, पण डान्स काय झालं नाही, रील शूट झाली नाही. थोडं बहुत काहीतरी झालं. आणि आता बघून घ्या आता तुम्ही. आता पुढे ट्रॅफिक पण खूप आहे आणि आता आम्ही झोपणार आहोत मस्तपैकी. काय झालं? आता आम्ही आलो आहोत मालाड मेट्रो स्टेशनला. सुचीने आम्हाला इथंच लोअर मालाड स्टेशनला ड्रॉप केलंय, कारण ट्रॅफिक खूप होतं आणि अक्षयला जायचं आहे कामाला. सो खूप लेट होतंय म्हणून आम्ही उतरलो पटकन. आणि मेट्रोने आम्ही पटकन जाऊ, बोरिवलीला उतरू आणि मग घरी पण लवकर जाऊ. म्हणून बोललो ट्रॅफिक खूप आहे, आज संध्याकाळचा टाईम आहे, ट्रॅफिक पण खूप आहे. त्याच्यामुळे आम्ही बोललो की बेस्ट मेट्रोने जाऊ, लवकर जाऊ. काहीच मी आता थोड्या वेळा आधीच घरी आली आहे, कपडे चेंज केले पण अजून फ्रेश नाही झाली आहे.
पण इव्हेंट खूप मस्त झाला. स्पेशल मेन म्हणजे एक अप्रिशिएशन अवॉर्ड मिळाला आणि तो अवॉर्ड फक्त तुमच्यासारख्या ऑडियन्सने आम्हाला इतका सपोर्ट दिल्यामुळे मिळाला आहे. ते बघून खरंच खूप भारी वाटलं आणि मजा आली इव्हेंटला. आम्ही खूप मस्ती केली, मजा केली, रील्स शूट केल्या. त्याच्यामुळे आता खरंच दमलो आहे, अजिबात एनर्जी नाही आहे. त्याच्यामुळे मी ब्लॉग इथेच एंड करते. पण थँक्यू सो मच ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. भेटूया न्यू ब्लॉगमध्ये. टिल देन बाय.